नमस्कार मंडळी, भक्तीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बघणार आहे आपण सुकन चिकन, ते पण मटक्यातलं। बघूया चिकन मॅरिनेट कसं करायचं। मी इथे पाव किलो चिकन घेतलेले आहे। आपण हे मॅरिनेट करून घेऊया। आपण हळद टाकून घेऊ। इथं मी आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे, ती 2 चमचे टाकून घेऊ व 2 चमचे मी दही घेतलेले आहे। दही आपल्या जास्त आंबट नसावे व 1 चमचा मीठ टाकून घेऊ व हे सगळं कालून आपण हे सगळं मिक्स करून आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवू। हे आपण आता 15 मिनिटं झाकण ठेवून मॅरिनेट करून ठेवून देऊया। चला आता आपण वाटण्यासाठी साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं वाटण्याचं साहित्य मी इथे खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली भरपूर आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या व 3 मिरच्या घेतलेल्या आहे। हे आपण मिक्सरला बारीक थोडं 2 चमचे पाणी घालून वाटून घेऊया। ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे। ग्रेव्हीसाठी लागणारा बारीक 2 मिडियम आकाराचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहे व 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही चॉपरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी फोडणीला दालचिनी घेतलेली अर्धा तुकडा, इथे 2 मिरे घेतलेले काळे मिरे, 2 लवंगा घेतलेल्या, 1 स्टार फूल घेतलेले आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे। व आपण आता मसाल्यात बघूया। इथं मी चिमूटभर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली, 1 चमचा मिरची पावडर घेतली। मिरची आपण हिरवी मिरची टाकलेली म्हणून मी मिरची पावडर कमी घेतलेली आहे। गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मातीचं मडकं गॅसवर तापायला ठेवलेलं आहे, ते चांगलं गरम होऊन देऊ। मग त्यात आपण तेल टाकून घेऊया। भांडे गरम झालेले आहे, आपण त्याच्यात आता तेल ओतून घेऊया। मी ते 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे। 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे आपण। तेल गरम होत आहे, तुम्ही बघू शकता। व तेल गरम घेतल्यावर आपण हे खडे मसाले घेतले होते ते सगळे मी टाकून घेत आहे। खडे मसाले थोडे परतून घ्यायचे, आपण जळू द्यायचे नाही। आपले आता खडे मसाले हे परतून झालेले आहे। आपण त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे घेतले होते, तो कांदा टाकून घेत आहे व कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर। तुम्ही बघू शकता आपला कांदा हा असा परतलेला आहे। आता आपल्याला चिकन शिजताना पाणी नाही घालायचं आहे ना, म्हणून कांदा आपल्याला जास्त शिजून द्यायचा नाही। कांद्यामुळे आपल्या चिकनाला पाणी सुटेल। व आता आपण त्याच्यात हे मसाले टाकून घेत आहोत, आपण घेतलेले सगळे। ते पण 1-2 मिनिटं चांगले त्याची कच्चा वास जावा म्हणून चांगले परतून घेत आहे। आपले मसाले परतून झालेले आहे। आपण बारीक चिरलेलं टमाटर ते पण टाकून घेऊ व आता हे चांगले परतून घेऊ 2 मिनिटं। आपलं तो टमाटर हे जर आपल्याला गाळ शिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चिकनाला सुकं चिकन हे चांगला मसाला तयार होईल। आपल्याला हे सुक्या चिकनासाठी चांगली ग्रेव्ही तयार होईल। हे आपण टमाटर असं गाळ शिजून घेतल्यावर मी हे 2-3 मिनिटं चांगलं शिजून घेत आहे व त्याच्यावर थोडं झाकण ठेवते, म्हणजे हे त्याला पाणी सुटेल। झाकण ठेवून मंद आचेवर 2-3 मिनिटं टोमॅटो आणि कांदा शिजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याला आपल्याला कसं तेल तरी सुटलेली आहे व आपला टोमॅटो हे जरा गाळ शिजलेले आहे। त्याच्यात आपण आता तयार करून घेतलेलं वाटण, खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची हे टाकून घेत आहोत
व याला पण चांगलं तेल सुटूस तर परतून घ्यायचं आहे. त्यामुळे 3 किंवा 4 मिनिटं परतून घेऊ. एकच घेतलेलं आहे, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी चांगलं परतून घेणं गरजेचं आहे. आपलं 3-4 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. व आपण चिकन मॅरिनेट करून त्याला पण मॅरिनेट करून त्याला पण 15-20 मिनिटं झालेली आहे. आपलं चिकन हे चांगलं झालेलं आहे. आपण आता हे चिकन त्या ग्रेव्ही टाकून घेऊया सगळे व त्याला 2-3 मिनिटं त्या फुल फ्लेमवर, गॅसच्या फुल फ्लेमवर आपण परतून घेऊ. बघू शकता आपली गॅसची फुल फ्लेम आहे व आपण हे 2-3 मिनिटं 5 मिनिटं परतून घेऊ. 5 मिनिटं झाल्यावर आपण त्यात थोडं अर्धा कप गरम पाणी टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी आपलं चिकन असं परतवलेलं आहे व पाणी त्याला थोडं पाणी सुटू लागलं आहे. हे पहा मी त्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यातच अर्धा कप गरम पाणी टाकून घेतले आहे व ते थोडं टाकणार आहे म्हणजे आपल्याला चिकन हे चांगलं शिजलं जाईल. व बारीक मिनटं हे लो फ्लेमवर आपण 10 मिनटं शिजून घेणार आहोत व याच्यावर थोडं पाणी शिजून घेणार आहोत व मध्ये 2-2 मिनटाला आपल्याला झाकण उघडून ते खाली वर करून घ्यायचं आहे. नाही उघडलं तर आपलं चिकन हे खाली लागण्याची शक्यता आहे. मी याच्यावर झाकून याच्यावर थोडं पाणी टाकून घेते, याच्यामुळे आपलं चिकन हे खाली लागणार नाही व चिकनाला अंगचं पाणी सुटेल. आता 2 मिनटं झालेले आहे. आपण चिकन हे खाली वर करून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल आपल्या चिकनाला हा पाणी सुटलेलं. आपण हे शिजून घेऊया. असंच आपल्याला 2-2 मिनिटांनी झाकण उघडून खाली वर करून घ्यायचं आहे 10 मिनटं. मग 10 मिनिटांनी पाहू आपण आपलं चिकन किती शिजलेलं आहे. आता आपले 10 मिनटं झालेले आहे. चला आपण चिकन कितपत शिजलं ते बघून घेऊया. हे पाहता आपलं चिकन हे थोडं हे 70-80% शिजलेले, अजून आपलं 20% शिजायचं राहिलेले तुम्ही पाहू शकता. व आता आपण आणखी 5 मिनटं याला झाकण ठेवून शिजून घेणार आहोत म्हणजे याच्यातलं आपलं पाणी पण आटेल. तुम्हाला कितपत ग्रेव्ही म्हणजे एकदम सुकं लागत असतं तुम्ही सगळं पूर्ण पाणी आटूस तर शिजून घेऊ शकता. मी हे 5 मिनटं मीडियम आचेवर शिजून घेणार आहे. आपल्या चिकन शिजायला पूर्ण आपल्याला 20 मिनटं लागतात. नाही, आपले 10 मिनटं ऑलरेडी झालेलेच आहेत. आता आपण आणखी 5 मिनटं हे शिजून घेऊ. आता पाहू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे. पाहू शकता आपलं हे चिकन आता शिजलेलं आहे. आपलं सहज असा पीस आपला बाजूला होत आहे. आता आपण हे 2 मिनटं फुल गॅसवर याचा थोडी ग्रेव्ही आटून घेऊया. तुम्हाला अशी ग्रेव्ही लागत असलं तरी तुम्ही ठेवू शकता, पण मला पूर्ण सुक्कं लागतंय म्हणून मी याची ग्रेव्ही आटून घेते व त्यामुळे आपलं चिकन आणखी शिजेल. तुम्ही पाहू शकता हे आपलं चिकन कसं शिजलेलं आहे. हे पहा लुसलुसीत छान तयार चिकन झालेले आहे. आपलं चिकनची ग्रेव्ही आटलेली आहे. आपलं चिकन हे तयार आहे खाण्यासाठी. आपण चिकन आपलं हे मटक्यातलं सुकं चिकन हे आपलं तयार आहे. आपण हे चिकन हे सेपरेट काही शिजवलं नव्हतं, आपण चिकन त्याच्यातच शिजवलं आहे म्हणून ते जास्त चवदार लागतं. आता चला आपण आता खायला घेऊया. हे पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे. मटका सुकं चिकन तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय व टेस्टी पण तेवढंच झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा व कमेंटद्वारे सांगा कशी झाली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब
आणि लाईक नक्कीच करा व शेअर पण करा व आपण लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.